गेला, घुटना खाली टेकवला आणि त्यानंतर दिशा दिली. इथे 3 चौकार आलेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला मिस टाइम आहे. मात्र मिडॉनचा खेळाडू थोडासा मागे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल मात्र दुसरी धाव मिळणार नाहीये. मायडिश मिडॉनमध्ये बॉल थांबवला गेला, तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. इथे देखील तोच प्रयत्न होता. अजून एक वेळेला इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं मात्र हे षटक थोडंसं मोठं केलं लखन गावडेचं, जिथे तब्बल 14 धावा वसूल केल्या. आणि पहिल्या षटकामध्ये प्रथमेश राठोडने जो लगाम लावला होता किंवा जो स्पीड ब्रेकर लावला होता तो मात्र आता पार करत असताना दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. नरेश सर पुन्हा एकदा मॅचमध्ये पहिल्या डावात कमबॅक होताना दिसते फलंदाजी करणाऱ्या टीमचा. अर्थातच स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड दिघी संघाचं दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झाले. 20 धावा आहेत, 1 गडी बाद. निश्चित ऑल इंडिया ओपन पूलमध्ये हे संघ खेळतात त्यामुळे गुणवत्ता निश्चित मोठी आहे. प्रथमेश राठोडच्या पहिल्या षटकातला जो झंझावात होता त्याचा दुसऱ्या षटकामध्ये तेवढी पकड निश्चित प्रकारे लखन गावडेला ठेवता आले नाही. व्हेरिएशन भरपूर केले त्याने, काही चेंडू पुढे टाकले, काही चेंडू आपटले त्याने. मात्र प्रत्येक वेळेस ओम पांडेने ज्या प्रकारचे फटके खेळले, बऱ्यापैकी नशिबाची साथ देखील त्याला. जो इम्प्रोव्हायझेशन शॉट होता तो देखील शॉर्ट स्क्वेअर शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये येता येता राहिला. आणि त्यानंतर शेवटचा जो बॉल तो खेळला होता इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न जरूर, मात्र थर्ड मॅन तिथे तयार आहे. प्रथमेश राठोड पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. या खेळाडूची गुणवत्ता इथे या मैदानामध्ये पुन्हा एकदा 2025च्या नव्या हंगामामध्ये देखील तितकाच तीक्ष्ण आणि तितकाच धारधार आपल्याला बघायला मिळतोय प्रथमेश राठोड. फलकावरती धावा मात्र 20 आहेत. लेंथ बॉल बराचसा पुढे टाकलेला आहे. कोणा मारण्याचा हा प्रयत्न प्रथमेश राठोडचा, थोडासा गती कमी केली होती, स्लोवर वन टाकला होता आणि इथे ओम पांडेला पुन्हा उभं करून ठेवलंय. फलकावरती धावा 20. ही बोटांची जादू आहे, ज्या पद्धतीने तो बॉल फिरवतो. डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांना एक नैसर्गिक शैली प्राप्त झालेली असते आणि त्या शैलीचा प्रॉपर वापर सध्या प्रथमेश राठोडने केला आहे. यावेळेला देखील बॅटची कड आहे मात्र चेंडू सापडलेला नाहीये. थर्ड मॅनला जाईल बॉल, अगदी जमिनीला गुदगुल्या करत चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि ही शर्यत अखेर चेंडूने जिंकली असंच दिसतंय. मात्र पंचांचा तुर्तास निर्णय पोचलेला नाहीये आपल्यापर्यंत, त्यासाठी थोडासा वेट करावा लागेल. येस, 4 धावा मिळणार आहेत. यावेळेला मात्र नशिबाचा चौकार येतोय. धावसंख्या 24 वर पोहोचली. नरेश सर, नशिबाचा चौकार मिळालाय. निश्चित यष्टिरक्षकाचा प्रयत्न होता, हवेमध्ये चेंडू होता तिथे, मात्र झेल घेण्याचा प्रयत्न सुटल्यानंतर तुम्ही बघा बॅकफूट पॉइंटचा क्षेत्ररक्षक अक्षरशः उभा होता. तर ज्यावेळेस फलंदाज अशा प्रकारे कट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस चेंडूला ऑटोमॅटिक एक प्रकारची स्पिन मिळते आणि त्यामुळे तो दिशा बदलतो. तर तिथे बॅकफूट पॉइंटचं लक्ष पाहिजे होतं, त्यानं वेळेत सावध व्हायला पाहिजे होतं आणि मला वाटतं क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे इथे 4 धावा मिळतील स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड दिघी संघाला. फलकावरती धावा 24. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमेश राठोडचं तिसरं षटक मैदानामध्ये समालोचन कक्षाच्या बाजूने प्रगतीपथावरती आहे. या सुंदर फटका, कव्हर ड्राईव्ह, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला भिंत आहे. अडवेल चेंडू इथं पलीकडच्याच बाजूला एरवडा या ठिकाणचं पर्यटन क्षेत्र आहे. तिथे सुद्धा इतक्या मजबूत भिंती आहे, त्या भिंती पार करून जसं जाणं कठीण आहे, मला वाटतं तेवढीच कठीण होती ही भिंत. फलकावरती 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. वाह वाह वाह, व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक. इथे हात खोलायला वरती भाग पाडलं फलंदाजाला. धावा मिळणार नाहीत. फलकावरती 24. एक चौकार आल्यानंतर लगेचच लाईनमध्ये थोडासा प्रथमेशने बदल केला, जिथे एक सिंगल आली. त्यानंतरचा चेंडू अगदी चांगल्या निशाण्यावर, चांगल्या टप्प्यावर ठेवला, मात्र तो डॉट बॉल आलाय. 25 धावा आहे धावफलकावर. दुसरं षटक थोडंसं महागडं राहिलं लखन गाबडेचं, मात्र त्यानंतर पुन्हा ती भरपाई करत असताना या षटकात धावा रोखल्या. अजून 2 चेंडू उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न कव्हर्समधून चाललाय. बॉल डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक दाबील तोपर्यंत एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होत आहे आणि ती 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावफलकावर 27 झाल्या. 27 फॉर 1. बरोबरच 3 षटकांचा केस संपलाय. प्रथमेशने 2 षटकं टाकली, जिथे 12 धावा खर्च केल्या. 6ची सरासरी त्याची राहिली आणि एक महत्त्वपूर्ण गडी त्यांनी बाद केला होता. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं, स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड दिघी संघाने गोलंदाजीला सुरुवात करत असताना फलंदाजीला सुरुवात करत असताना 9ची सरासरी आतापर्यंत ठेवली. पहिल्या षटकामध्ये कमी धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आल्या, 6 धावांनंतर 14 धावा आल्या. तिथून पुन्हा आपण पाहिलं तर या षटकामध्ये 7 धावा आल्यात. म्हणजेच काय, तर पहिल्या 3 षटकांचं सत्र जर आपण पाहिलं तर 9ची सरासरी नरेश सर सद्यस्थितीमध्ये चांगल्या दिशेने चालली असं म्हणता येईल. प्रथमेश राठोडचं कौतुक करू आपण. 2 षटकं टाकले, मेडन नाही आलं, 1 विकेट आणि फक्त 12 धावा.
सुरुवातीच्या सत्रामध्ये पॉवर प्लेच्या 2 पैकी 1 षटक त्याने टाकलंय आणि त्यानंतर तिसरं षटक लगेच हाताळलं जिथे टॉप ऑर्डरचे बॅट्समन फलंदाजी करत असताना आणि अशा फलंदाजांवरती त्यानं अंकुश ठेवलेला आहे. ही निश्चित कौतुकाची गोष्ट आहे. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू आपण प्रथमेश राठोडवरून. तर लखन गावडेचं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं आणि त्यामुळे 27 धावा फलकावरती आहेत आणि नवीन गोलंदाज गब्बर 11चा अजून एक गब्बर अर्थातच SK गोलंदाजीसाठी धानोरी एंड कडून SK ला गोलंदाजी मार्क वरती आणलं जातं इथे आणि त्याच्या समोर फलंदाज आहे ओम पांडे. 17 धावा नाबाद 8 चेंडूमध्ये. यावीला इनसाइड आउट हवेतून खेळाय. टप्पा पडल्यानंतर बॅकवर्ड पॉइंट गलीमध्ये बॉल येतोय तोपर्यंत 2 धाबा थ्रो थोडासा खराब आहे मात्र बॅकअप आहे आणि या बॅकअपमुळे जास्तीच्या धावा मिळणार नाहीये. 2 धावा मिळते. एसकेने सुरुवात केली षटक क्रमांक 4 ला. गोलंदाजीमध्ये आपण प्रथमेश राठोडची भरपूर चर्चा केली सर, परंतु दुसऱ्या बाजूने मी चर्चा करेन सर ओम पांडे आणि गणेशची की पहिली विकेट लवकर गेली मात्र त्या दोघांनी त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी एक महत्त्वाची भागीदारी किंवा जी पार्टनरशिप गरजेची होती त्या दिशेने लक्ष देत असताना एक चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. यस इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट लॉफ्टेड स्ट्रेट वंडरफुल शॉट फॉर 6 रन्स. कमालीचा फटका ओम पांडेच्या बॅटमधून. 6 धावांची मोहर उमटेल. इथे 35 वरती पोहोचत आहेत इथे स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी. अगदी स्लॉट मध्ये टाकला बॉल डाऊन दी ग्राउंड. सरळ बॅटचा वापर केला. देखना फटका होता. नेत्रदीपक पहा काय बॉटम हँडचा वापर केलाय. अगदी बॉडी पोझिशन सरळ होती. पोझिशन मध्ये आला. सरळ बॅटचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर होतं आणि त्यानंतर मात्र चेंडूने हवाई सफर केली आहे आणि हा षटकार आजच्या दिवसातला पहिला षटकार आलाय. धावसंख्या 35 वर पोहोचली आहे. एक गडी बाद. ओम पांडे 10 मध्ये 25 वर खेळतोय मात्र आता SK वर थोडासा दबाव असेल. पुढच्या चेंडूसाठी SK तयार. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकले. ये संपाय सिग्नल वाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 पंचांनी ते वापरलाय आणि बरोबरच घोषणा केली व्हाईट बॉलची एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. नरेश सर मागच्या चेंडूवर आलेला षटकार आणि त्याचा दबाव बहुधा गोलंदाजावर SK वर पाहायला मिळतोय आणि इथे एक वाईट देखील आलाय. 36 ला 1. निश्चित साहजिकच आहे की एखादा फलंदाज अटॅकिंग मोड वरती असेल तर त्याला रोखण्यासाठी काय योजना कराव्या लागतील आणि मला वाटतंय पहिला जो वाईड होता तो असा काही प्रेशर मध्ये पडलेला नव्हता तर फलंदाजाला जास्तीत जास्त लांब खेचून आणण्यासाठी त्याने बाहेर टाकायचा प्रयत्न होता. थोडासा भरकटला तो तिथे मात्र दुसरा चेंडू तुम्ही बघा त्याने परफेक्ट टाकलेला आहे. इथे डॉट डिलिव्हरी येतोय. पुन्हा एकदा लेंथ टाकायचा प्रयत्न आहे. चेंडूला फ्लिक केलंय. तिथे लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तर पहा काय वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. मानो हिरन भाग रहे विकेट के बीचों बीच. 2 रन 2 धावा इथे ओम पांडेला आणि अर्थातच स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी सुद्धा आपली आगे कुछ पुढे चालू ठेवतो. 38 वरती 1. कमालीची फलंदाजी बघायला मिळते इथे. चांगलं बॅटल रंगणार आहे कारण फलंदाज गोलंदाज दोघांकडेच तेवढं कौशल्य आहे, स्किल आहे, सामर्थ्य आहे. एकेरी दावेचं रूपांतर दुहेरीमध्ये कल्पकता दाखवली गेली. यावीला गती कमी केली. आधीच बाहेर निघाला होता आणि गोलंदाजाने पाहिलं आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर सफल झालाय आणि त्यानंतर त्याने आपली रणनीती बदलली. गती कमी केली चेंडूची मात्र इथे हा डॉट बॉल आहे. चांगला फिरवला चेंडू. डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. सद्यस्थितीमध्ये धावफलक आहे 38 धावा 1 गडी बाद. इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न केला इथे ओम पांडेने. या अगोदरचा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू तो खेळला होता. यावेळेस उजव्याच्या बाहेर फुल टॉस होता हा परंतु अगोदरच त्याने मन तयार केलं होतं. बघितलं नव्हतं इथे आणि पहा मागे वळून बघितला आता तर ओम पांडेचा खेळ उद्ध्वस्त झाला होता. एक मोठा फलंदाज मात्र स्वतःच्या चुकीनंच धावा 2 परतेल. 39 वरती 2. स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी. प्रश्न असेल नरेश सर ओम पांडेसाठी गरज होती का तर त्याचं उत्तर येईल गरज नव्हती. थोडीशी त्याने जोखीम घेतली पण आपण म्हणतो ना ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया नेमकं काय घडलं. एकदा पूर्ण केली होती परंतु क्षेत्ररक्षकाने तेवढ्याच कल्पकतेने तो थ्रो केला. गोलंदाजाने तो गॅदर केला आणि बरोबरच ओम पांडे अक्षरशः फ्रेम मध्ये देखील नव्हता आणि एक दुर्दैवीरित्या तो बाद झालाय. खरं तर दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी तयार झाली होती. चांगली भागीदारी पुढे जाईल असं चित्र निर्माण झालं होतं मात्र तुर्तास थोडीशी चूक आणि ती फलंदाज ओम पांडे बाद झालाय. क्रिकेटचं परिसूत्र आहे चुकीला माफी नाही आणि अगदी तेच घडलं. बरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. 39 ला 2 आहेत. गणेश आता गणेशवर सर्वाधिक दारोमदार असेल जो 7 बॉलमध्ये 8 वर खेळतोय मात्र येणाऱ्या 2 षटकांसाठी जी शेवटची षटकं आहेत तिथे आकाश झाला त्याला एक चांगली साथ देणं गरजेचं असेल नरेश सर.
निश्चित ओम पांडे धावबाद झाला, पण या धावबाद होण्याच्या पाठीमागे कुठेतरी मागच्या बॉलवरती त्यांनी घेतलेल्या 2 धावा कारणीभूत आहेत असं मला वाटलं. कारण दोन्ही ज्यावेळेस गणेश आणि ओम पांडे धावा घेत होते, ओम पांडेचा शॉट होता, त्यांनी इतका पटकन 2 धावा घेतल्या आणि ओम पांडे कदाचित त्याच प्रयत्नात होता की इथेही मला पटकन 2 धावा मिळतील, पण क्षेत्ररक्षक यावेळेस खूप तत्पर होता, त्याने पटकन थ्रो दिला आणि गणेश मागे फिरलाच नाही. ओम पांडे मात्र मागे फिरला, तर त्याचा खेळ तिथेच खल्लास झाला होता. 39 वरती 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. यास उंच फटका, लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा इथे मिळतील. संगू पाटीलचं स्वागत केलं. 5व्या षटकाला सुरुवात झाली. संगू पाटीलने प्रश्न विचारला, स्वागत नाही करोगे हमारा, आणि त्यावर दिलेले उत्तर होतं, स्वॅग से नाही षटकाराने होईल तुझं स्वागत. आणि त्यानंतर पहा, स्टँड अँड डिलिव्हर्ड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार. आणि हा षटकार मात्र आता खूप चांगला आकार देणारा षटकार राहिला या डावाला. थोडासा मागे आला, त्याने बघितले होते चेंडूची लेंथ आणि मागे येत लॉंग ऑफच्या डोक्यावरून अत्यंत सुंदर इनसाइड आउटचा एक नजराणा प्रेक्षकांसाठी दाखवला. आकाश जाणं आल्या आल्या अगदी पहिला बॉल तो फेस करत होता आणि निश्चित प्रकारे आईसाईट किती तीक्ष्ण आहे याची जाणीव आपल्याला झाली असेल. यावेळेस कव्हरला लोअर फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हर तिथे समोर आहे. 1 धावेवाना पूर्ण होणार आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करायचा आहे आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. वाह वाह, आज मला वाटतंय इथे ज्या पद्धतीनं धावतायत हे दोन्ही खेळाडू हुसेन बोल्टला भेट देऊन आलेले असावेत, ज्या पद्धतीने आज रनिंग बिटवीन द विकेट ठेवलेली आहे. स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी संघानं. बाहेरची कट जरूर आहे, थर्ड मॅन तिथे. आता नेम थेट लागणं गरजेचं होतं, तिथे थेट यष्टा उडवू शकला नाही क्षेत्ररक्षक. 1 धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती 48, 2 गड्याच्या मोबदल्यात. ऍक्शन रिप्ले पाहूया आपण या बॉलचा. चांगला लेग कटर होता, बॅटची कड घेतली, चांगला टर्न केला होता. थर्ड मॅन बहुधा विठ्ठल चव्हाण होता, त्यांनी डायरेक्ट नेम लावण्याचा प्रयत्न केला, नेम लागला नव्हता. त्यानंतर ती धाव पूर्ण झाली. एखाद्या मोठ्या मॅरेथॉन मध्ये धावायचे तसेच धावतायत. यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल टिपतोय आणि बरोबरच 3ऱ्या विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद. 48ला 3. गणेश मुंडे इथे बाद झालाय. 8 विकेट हातामध्ये आहेत आणि त्यामुळे असे फटके, जोखीम उठवणारे फटके खेळणं क्रमप्राप्त आहे. गणेश मुंडे सेट झालेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. गुड लेंथ बॉलवरती कव्हर्सच्या डोक्यावरून इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं खूप सुंदर कॅच घेतला. या अगोदरही त्यानं जे क्षेत्ररक्षण तिथे दाखवलं होतं, 3-4 बॉल त्याच्याकडे आले होते आणि त्याने खूप सुंदर प्रकारे अडवले होते, तर इथे सुद्धा त्याने कुठली चूक केली नाही. आणि 3रा फलंदाज स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी संघाने गमावला. 48 वरती 3. 5व्या षटकामध्ये दिघी संघ. एसके होता, एसकेने तो झेल टिपला, अगदी हाताचा पंजा ओपन केला आणि त्यानंतर सुरेख झेल. नजर चांगली होती शेवटपर्यंत, कारण त्याला माहिती आहे हा झेल भरपूर महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने खेळत होता फलंदाज, मात्र विकेट मिळाली. 48ला 3 आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातले येणे शिल्लक आहेत. संगू पाटीलच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 2 मिळाला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. त्यांनी देखील चांगलं कमबॅक केलं. मात्र आता संग्राम मैदानामध्ये दाखल झाला, आकाश जहाच्या भरून फिरले आणि आता संग्रामसाठी हा पहिला चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा हवेत खेळाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल असं वाटतंय, परंतु थोडासा चेंडू पुढे पडतोय. मात्र इथे 2 धावा पूर्ण झाल्यात आणि चेंडू थ्रो केला जाईल तोपर्यंत 3री धाव इथे पूर्ण केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट आज दमदार राहिलंय आणि पहा क्षेत्ररक्षण अडखळलंय. 4थी धाव देखील पूर्ण केली आहे. 5व्या धावेचा प्रयत्न आहे आणि ती देखील मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये नेमकं चाललंय की आणि आता 6 धावा तब्बल धावून पूर्ण केल्या आहेत. हे देखील आज आपल्याला टिंगरे सरकार चषक मध्ये नरेश पाहायला मिळत आहे. नाही, ह्या क्षेत्ररक्षकांना हरणाचे पाय लागलेले आहेत. विशेष म्हणजे डेअरिंग काय, त्याने डेअरिंग केली, धावा घेण्याची डेअरिंग. क्षेत्ररक्षकांची तारांबळ का उडाली, तर त्यांना प्रत्येक वेळेस रनआउटच्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होत्या, त्यामुळे ते घाई करत होते आणि तिथे चुका करत होते. एकतर थ्रो व्यवस्थित नव्हते, ते कलेक्ट व्यवस्थित होत नव्हते आणि त्याचा फायदा मला वाटतंय 100 ने 1000% या खेळाडूने उठवलेला आहे. संग्रामाने आकाश कमालीची रनिंग बिटवीन द विकेट. 6 धावा मैदानामध्ये धावून पूर्ण होणं हा मला वाटतं एक चमत्कार आहे. या घटना सातत्यानं तुम्हाला बघायला मिळत नाही आणि आम्ही आकाश आणि संग्रामचं कौतुक करूया. उजव्या बाहेर चेंडू होता, खेचून आणण्याचा प्रयत्न केला. इथे 1 धाव एव्हाना पूर्ण होते, 2ऱ्या धावेचाही प्रयत्न आहे, 2 धावा पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट बेमिसाल. कौतुक आणि कौतुकच करावं लागेल इथे, ज्या पद्धतीने धावले ते खेळाडू. हे षटक मला वाटलं होतं की मोठं होणार नाही. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, मात्र विकेट संगू पाटीलने काढली होती. मात्र पुढच्या 2 बॉलवरती
कमालीची रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यामुळे 17 धावा या षटकातून आलेल्या आहेत. मोठं षटक राहिलेलं आहे. 56 वरती 3. स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी. अविश्वसनीय आहे. 6 धावा धावून काढणं क्रिकेटमध्ये तितकंसं सोपं नसतं. मात्र मी म्हणेन की फलंदाजांनी आपल्या पायाला फेरारीची चाकं लावली. आखो मे इशारा केला, क्षेत्ररक्षकाने संधी दिली, संधी पुढच्या दाराने आली आणि त्या संधीचं सोनं केलं या दोन्ही फलंदाजांनी. तब्बल 6 धावा येथे धावून पूर्ण केले गेल्यात. अब तक 56 धावफलकावर आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. टायमर सेट केलेला आहे. याची पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला आठवण करून देतो. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती टार्गेट सेट केलं जाईल, किती मोठं लक्ष इथे सेट केलं जाईल. आकाश खेळतोय 3 बॉलमध्ये 9 वर, 300चा स्ट्राईक रेट त्याचा आहे. मात्र संग्राम ज्याने 2 चेंडू फेस केलेत 8 वर खेळतोय, 400चा स्ट्राईक रेट आहे. दुसऱ्या बाजूला SK ज्याने याआधी 1 षटक टाकले, 12 धावा खर्च केल्यात. विकेटचा कॉलम अद्याप त्याचा खाली आहे. मात्र शेवटचे 6 चेंडू या डावासाठी भरपूर महत्वाचे असणार आहेत. आकाशचा स्ट्राईक एंडला समोर आहे SK. फार एड करून पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. मिड ऑफ मधून काढण्याचा प्रयत्न, मात्र नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला तो चेंडू लागलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण अडखळत आहे आणि त्याचाच फायदा घेत असताना 2 धावा. अरे सर, क्षेत्ररक्षण शेवटच्या षटकांमध्ये थोडीशी जमेची बाब राहिली इथे. नाही, एकदा चोरी तुमची पकडली गेली नाही की तुम्ही दुसरी चोरी करणारच आहे. जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत चोरी होणारच आहे. आणि मग तो कुणी असेल, तो फलंदाज असेल किंवा निष्णात एखादा चोर असेल, त्या दोघांनी, या 2 फलंदाजांनी अक्षरशः दरोडा टाकलाय. वाह, सुंदर फटका. लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर, मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला तिथे आणि आता चोरी पकडली गेली. फलंदाज होईल बाद. धक्का चौथा बसेल, धाव बाद. पण जिथे धावांची गरज आहे, मला वाटतं या फलंदाजांनी आज धावून 5 ते 7 धावा वाढवलेल्या आहेत. नक्कीच तेच आपण पाहिलं. 6 धावा देखील धावून काढल्या. त्यानंतर प्रत्येक चेंडूवर एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये कसं करता येईल. खरं तर क्रिकेटमध्ये ज्यावेळेला तुम्ही मैदानात फलंदाज म्हणून उतरता, तुमची भूमिका, तुमचा रोल तुम्हाला माहीत असतो. तुमच्याकडे किती मोठी ब्रँडेड बॅट आहे याला महत्त्व नाही आहे क्रिकेटमध्ये. त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती धावा काढता हे भरपूर महत्त्वाचं राहतं. आणि तेच अगदी मैदानामध्ये या दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली ती संधी त्यांनी अक्षरशः उचलून धरली, त्याचं सोनं केलं. मात्र या वेळेला थोडासा उशीर झाला. धावबादच्या स्वरूपाने विकेट मिळाल्याने इथे 4था धक्का लागलाय 59 वर. आकाश अद्याप मैदानात खेळतोय 5 बॉलमध्ये 12 वर. मात्र आता त्याच्या जोडीला रवी हा मैदानात दाखल झाला. इथून अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. नरेश सर, 59 झाल्यात. 65-70 पर्यंत धावफलक गेला तर मात्र एक चांगलं बॅटल या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चित योग्य अनुमान आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि 6 षटकांच्या मॅच मध्ये तुम्ही जर 11-12च्या ॲव्हरेजने टार्गेट सेट करत असाल तर समोरचा संघ जो आहे त्याला पाठलाग करणे तेवढं सोपं नसणार आहे. यस, बाहेर जाणारा चेंडू होता, गती थोडीशी कमी केली होती, त्यामुळे टायमिंग मिळालं नाही. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. मात्र आज जरा क्षेत्ररक्षकांची तारांबळच उडालेली आहे. त्यांना परफेक्ट चेंडू हातामध्ये घेणं हे थोडंसं अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा चुका झाल्यात सोलापूरच्या क्षेत्ररक्षकांकडून. आणि त्यामुळंच या धावा ज्या दिसतात धावफलकावरती 61, त्या चुका टाळल्या असत्या तर मला वाटतं 50 पर्यंत धावफलक मर्यादित ठेवण्यात यश आलं असतं सोलापूरकरांना. शेवटचं षटक SK, फुल टॉस बॉल. इथे मोठा फटका. 6 धावा मिळतील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. शेवटच्या षटकामध्ये धावांचा महापूर. गर्दीत उभं राहून तुम्ही फक्त ताकद निर्माण करू शकता, मात्र स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तुम्हाला एकट्याला चालावं लागतं. आणि आता ती संपूर्ण सूत्र डावाची आपल्या हातात घेतली आणि शेवटच्या षटकामध्ये हा फुल टॉस मिळाला, ज्यावर षटकाराला क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न चांगले केले, मात्र त्याच्या प्रयत्नांना यश आलेलं नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि हा षटकार 67 धावा आहे धावफलकावर. 4 गडी बाद, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आकाश 7 चेंडूमध्ये 20. आणि ज्या पद्धतीने आकाशने आता सूत्र आपल्या हातात घेतले, येणाऱ्या 2 चेंडूंवर अजून एखाद्या मोठ्या फटक्यासाठी निश्चितच नरेश सर तो जाणार आहे. SK पुन्हा एकदा महागडा ठरतोय. पहिल्या षटकामध्ये देखील भरपूर धावा आल्या होत्या. मला वाटतंय इथे ओव्हर द बेस्ट चेक करायचे आणि तिसऱ्या पंचांकडून देखील कॉल आलेला आहे. फेअर डिलिव्हरी. 6 धावा मात्र मिळणार आहेत आणि धावफलकावरती धावांची नोंद देखील आता मोठी दिसते. 67 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी. तर SK पुन्हा एकदा तयार होईल. फलंदाज आकाश झा आल्याबरोबर षटका ठोकला होता. 7 चेंडूमध्ये 20 धावा. ही गरजेचं. आपण ज्यावेळेस T20 क्रिकेटची मॅच बघत असतो तिथं साधारणतः 5व्या-6व्या क्रमांकाचे फलंदाज जे असतात ते हार्ड हिटर असतात किंवा पिंच हिटर असतात किंवा आक्रमक खेळतात.
तर टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरच या फलंदाजांची गरज आहे, कारण ज्यावेळेस तुमचा स्टार्ट मिळत असतो पहिल्या 2 षटकामध्ये, तर पुढच्या 3-4 ओव्हरमध्ये तुम्हाला तुमच्याकडे हार्ड हिटर गरजेचं असतात. आकाश झाने ज्या प्रकारे चौथ्या क्रमांकावरती आला, मोठे फटके दाखवले तिथे, उजव्याच्या बाहेर चेंडू होता, लेंथ बॉल होता, थोडासा लाईन मध्ये येण्यास उशीर झाला फलंदाजाला आणि त्यामुळेच कनेक्शन मिळालं नाही. फलकावरती 67 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकातला या डावातला शेवटचा चेंडू आता टाकला जाणार आहे. आउटसाइड ऑफ स्टंपची लाईन निवडली. लाईन ऑफ अटॅक यावेळेला चांगला होता. डॉट बॉल आला मागच्या चेंडूवर षटकार, परंतु त्यानंतर लाईनमध्ये बदल आणि आता शेवटचा चेंडू या डावामध्ये. टॅप केलाय बॉल, बॅकफुटला गेला थोडासा, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरमध्ये टॅप केलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, मात्र इथे बॉल आता तो निसटलाय. बॅकअप मिळाला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजी इथे धावबाद होईल. 5वा धक्का बसणार आहेत. बरोबरच 6 षटकांचा खेळ इथे पहिल्या डावामध्ये संपुष्टात येतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 69 धावा झालेल्या आहेत. 69, लॉस ऑफ 5 विकेट्स. प्रमोदला एकही धाव काढता आलेली नाहीये. आकाशने मात्र इथे चांगलं योगदान दिलं. शेवटच्या षटकामध्ये एक षटकार वसूल केला आणि त्यानंतर एक समाधानकारक धावसंख्या. क्रिकेटमध्ये खरं तर कोणतीही धावसंख्या मोठी नसते किंवा छोटी नसते, मात्र 69 बनल्यात. पहिल्या डावाचा लेखाजोगा. फलंदाजांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, ओम पांडेने 14 बॉलमध्ये 28 काढल्या, 200 धावांचा स्ट्राईक, 200चा स्ट्राईक रेट त्याचा होता. मात्र त्यानंतर तो धावबाद झाला दुर्दैवीरित्या. विकी दासने आज खातं उघडलेलं नाहीये. प्रथमेश राठोडने त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र गोलंदाजांचं जर आपण पृथक्करण पाहिलं, प्रथमेश राठोडने 2 षटकं टाकली आहेत, 12 धावा खर्च केल्या, इकॉनॉमी 6चा राहिला, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. लखन गावडेचं 1 षटक थोडासा महागडा राहिला, 14 धावा त्यांनी खर्च केल्या. विकेट मिळालेली नाहीये. एसकेने 2 षटकं टाकली, 25 धावा खर्च केल्या, त्याच्याही खात्यामध्ये विकेट नाहीये. आणि संगू पाटीलने 1 षटक टाकले, भरपूर महागडा राहिला, 17 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. 36 बॉलमध्ये 70 बनवायचे आहेत, मात्र बनवल्या जातील का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये मिळणार आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. टिंगरे सरकार चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम, याची देही याची डोळा. आणि जसा हा सामना आपण अनुभवतोय, त्यानंतर अजून एक बिग बॅटल मॅच या सामन्यानंतर आपल्यासमोर येणार आहे. त्यामुळे आज देखील भरपूर क्रिकेटची मेजवानी मायबाप क्रीडा रसिकांना टिंगरे सरकार चषक मध्ये पाहायला मिळणार आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। टिंगरे सरकार चषक मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आता इथे संपन्न होणार आहे। आपल्या समोर जोडले जात आहेत पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरत दादा टिंगरे, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे। आणि ओम साई स्पोर्ट्स कैलासभाऊ निखाडे पैलवान नितीन दादा वाडेकर संघाचे संघनायक नितीन वाकळे, तर विशाल टिंगरे संघनायक धानोरी स्पोर्ट्स टॉस कॉइन नाणेफेक जिंकलेली आहे विशाल टिंगरे यांनी धानोरी स्पोर्ट्स ऑन दी टॉस। आणि निर्णय काय असेल तुमचा? सकाळचं सकाळचा टाइम असल्यामुळे आम्ही फिल्डिंग चूज करू पहिली आणि कमीत कमी रन्समध्ये त्यांना रोखायला बघू। शुभेच्छा असतील। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय धानोरी स्पोर्ट्सने घेतलाय। नितीन बॅटिंग करायची या ट्रॅकवरती कसं बघायला मॅचकडे? आम्ही कमीत कमी 70च्या आसपास रन करण्याचा प्रयत्न करू। समोरची टीम पण चांगलीच आहे, भरदादांची टीम आहे, सगळे याच भागातले एकत्र प्लेयर आहेत, ते सगळे एकत्र मिळूनच खेळतात, त्यामुळं त्यांना या ग्राउंडचा भरपूर अनुभव आहे। आम्ही 70च्या आसपास रन करण्याचा प्रयत्न करू। सिमेंट ट्रॅक आहे, स्पेशली कुठले फलंदाज आज संघामध्ये आहेत आणि निश्चित या ट्रॅकवरती धावा रोखायची असेल तर गोलंदाज कोण आहेत संघात? आमच्यात बॅटिंग लाईनमध्ये बबलू पाटील आहे, आसिफ शेख, कुणाल खोंड, अक्षय तावरे, बॉलिंगमध्ये नजीर शेख आहे, बरेच असे चांगले प्लेयर आहेत। शुभेच्छा असतील। टॉस बॉक्स मधून बातमी आलेली आहे, धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे गोपी जाधव सर आपल्याशी जोडले जात आहेत। थँक्यू। थँक्यू। डावाला सुरुवात झाली। ओम पाटीलचा पहिलाच बॉल विठ्ठल चव्हाणच्या बॅटची कड घेऊन गेला, मात्र विकेट किपरने थोडीशी गलतीचे मिस्टेक केली। पहिला चेंडू डॉट बॉलने सुरुवात केली। 70चं टार्गेट आहे, मात्र हा चेंडू मिड ऑफला फिल्डर डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न करेल, नेम लागलेला नाहीये। विठ्ठल 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 चव्हाण भरपूर प्रसिद्ध झाला, त्याने तो लगावलेला सुपला शॉट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर गाजला आणि मागचे 3 ते 4 वर्ष विठ्ठल चव्हाणने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर धुमाकूळ घातला आणि तोच विठ्ठल चव्हाण आज टिंगरी सरकार चषकमध्ये खेळताना आपण पाहतोय। या चेंडूवर एक थोडीशी जोखीम भरलेली धाव त्यांनी पूर्ण केली। बरोबर धावाला सुरुवात होते, एक धाव फलकावर आहे। पहिल्या चेंडूवर बॅटची कड घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटला, मात्र दुसऱ्या चेंडूवर पुन्हा जोखीम घेतली आणि तिथे एक धाव घेत असताना स्वतःचं खातं उघडलंय। दुसऱ्या बाजूला प्रथमेश राठोड गोलंदाजीमध्ये नरेसर प्रभावी ठरलाय, मात्र फलंदाजीमध्ये देखील त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असणार आहेत। मॅच विनर खेळाडू आहे प्रथमेश राठोड आणि त्यामुळेच संपूर्ण भारत वर्षामध्ये मोठी मागणी प्रथमेश राठोडला असते। खुल्या गटातल्या स्पर्धांमध्ये देखील त्याने आपली चमक दाखवलेली आहे आणि तो प्रत्येक स्पर्धामध्ये खेळतो, व्हेरी कन्सिस्टन्सी खेळतो आणि मला वाटतं ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती त्याला बघण्याची आता आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की असा खेळाडू या प्लॅटफॉर्मवरती दिसायला हवा। विठ्ठल चव्हाण दुसऱ्या बाजूला अनेक समीक्षकांनी गौरवलेला खेळाडू आहे। हो, फसलेला बॉल होता, मात्र फसलेला बॉल सुद्धा यशस्वी ठरलेला आहे। कधी कधी चुकीची ट्रेन पकडली आपण तरी योग्य स्टेशनवरती थांबतो, तसंच काहीतरी झालेलं आहे आणि यामुळे धाव मिळाली जरूर एक, मात्र गोलंदाजाने असं एक्सेप्ट केलं असेल की आता मला षटकारच मिळेल, पण एकच धाव मिळाली, ती 22ची रन आहेत आणि मला वाटतंय गोलंदाज स्वतःला आता थोडासा एकदम नशिबवान समजत असेल। धावफलकावरती 2 धावा आहेत। गब्बर 11 सोलापूरच्या सुरुवात थोडीशी शांत होते, लक्ष मोठं आहे 70 धावांचं आणि समोर विठ्ठल चव्हाण आहे।
बाहेरची कड जरूर खूप लेट खेळला होता हा फटका. तिथे एक क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी ढिसाळ कामगिरी झालेली आहे, मात्र नुकसान अजिबात नाही. फायदा झाला नाही, तोटाही झाला नाही, ना नफा ना तोटा. धावफलकावरती 2 धावा. एक चांगलं सूत्र अवलंबलंय असं म्हणायला हरकत नाही. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर होता बॉल, त्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न, मात्र फ्लाय स्लिप आणि शॉर्ट थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक आहे थोडासा मागे राहिला. चेंडू थोडासा पुढे पडला. विठ्ठलने पुढे जात असताना पुन्हा मागे पाहिलं. मागच्या काही वर्षांपूर्वी एक रील व्हायरल झाली होती, पीछे देखो पीछे, आणि अगदी विठ्ठलने मागे पाहिलं तो सुरक्षित राहिला. धावसंख्या सध्या 4 आहे. सुरुवातीच्या 4 चेंडूवर फक्त 4 आल्यात. ओम पांडे सध्या प्रभावी दिसतोय, मात्र 2 चेंडू तर टाकायचे. आडव्या बॅटने लपेटला आणि आता चेंडू पाठवून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत असताना सीमारेषा पार खणखणीत टिंगरे सरकार चषक चौकार. 4 धावा. विठ्ठल चव्हाण एक मोठं नाव आहे. आखूड टप्प्याचा चेंडू त्याच्या समोर आला आणि या चेंडूवरती त्यानं जी सनसनीत चपराक मारली पहा आपण. अगदी पूल शानदार त्यानं जो फोर्स जनरेट केला, दोन्ही पाय रोवून त्याने हा फटका खेळला आणि त्यामुळेच इतकी मोठी ताकद मिळाली. मात्र लेंथ तेवढी मिळाली नाही. एक टप्पा घे सीमारेषेच्या बाहेर आपल्याला जाताना बघायला मिळाला. गब्बर 11 8 वरती पोहोचतायत. पहिल्या षटकामध्ये थोडीशी त्रेधा तिरपीट उडाली पहिल्या 2 चेंडूवरती, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठल चव्हाण लयमध्ये येतोय आणि ही चांगले संकेत आहे, ही चांगली गोष्ट आहे गब्बर 11 सोलापूरसाठी. 8 7 मला सांगा, पहिला डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल होती, तिसऱ्या चेंडूला बाईज 1 आली होती, चौथ्या चेंडूवरती 2 काढल्या, 1 चौथा डॉट आहे. धावा 6. पुन्हा एकदा बाहेर चेंडू होता, छेड काढण्याचा प्रयत्न जरूर झाला, नशिबान राहिला तिथं विठ्ठल चव्हाण. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचलेला नाहीये, मात्र चांगलं षटक आहे. ओम पांडेने सुद्धा चांगली सुरुवात केलेली आहे. ओम पांडेने आज बॅटिंग मध्ये आपलं कौशल्य दाखवलं, गोलंदाजीमध्ये देखील तो कौशल्य दाखवतोय. पहिलं षटक इथे पूर्ण होतंय धावफलकावरती, मात्र 7 धावा. विठ्ठल चव्हाणसाठी एक विशेष रणनीती होती, कारण आउटसाइड ऑफ स्टंप सातत्याने त्याच्यासाठी चेंडू टाकले गेले. त्याला माहिती आहे की जर त्याच्या स्लॉटमध्ये किंवा ऑन साइड लेग स्टंप मिडल स्टंपवर आपण बॉल ठेवला तर मात्र विठ्ठल चव्हाण ऑन साइडला भरपूर स्ट्रॉंग खेळतो आणि त्यामुळे आउटसाइड ऑफ स्टंप सातत्याने चेंडू ठेवले गेले आणि त्याचाच फायदा ओम पांडेला झाला. ओम पांडेने आजच्या दिवसामध्ये थोडंसं प्रभावित केले, कारण पहिल्या डावात ज्यावेळेला तो फलंदाजीसाठी आला 14 बॉलमध्ये त्याने 28 काढल्या. गोलंदाजीसाठी ज्यावेळेला तो दाखल झाला पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या आणि विठ्ठल चव्हाण प्रथमेश राठोड या जोडीला, या सलामीवीरांना मात्र पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्येवर आतापर्यंत त्याने रोखून धरले. विकेट गेलेली नाहीये ही जमेची बाब आहे, मात्र इथून पुढे 30 चेंडू आणि 63चं समीकरण तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला हात खोलावे लागतील. P1चं षटक संपलंय, मात्र P2च्या षटकामध्ये अर्थातच पॉवर प्ले, मिनिटरी पॉवर प्ले चालू आहे. दुसरं षटक आता सुरू होणार आहे. इथून तुम्हाला थोडंसं ॲक्सलरेट करावं लागेल नरेश सर या दोन्ही फलंदाजांना, कारण 70चं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचं आहे. 30 चेंडूमध्ये 63 धावा पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य देखील होऊ शकतील. दुसऱ्या षटकासाठी असं चौधरी अजून एक नामांकित गोलंदाज आहे. करंट रन रेट 7चा रिक्वायर रन रेट वाढलाय, त्याच्यावर एक नजर ठेवावी लागेल. 12.60चा रिक्वायर रन रेट आहे. मात्र विठ्ठल चव्हाण आणि प्रथमेश राठोड हे कधीही हा खेळ बदलू शकतात. मात्र समोर असं चौधरी सारखा एक माताबर गोलंदाज. कमेंट्री बॉक्स एंड कडून पहिला चेंडू विठ्ठल चव्हाण खेळण्यासाठी सज्ज झालाय. आखूड टप्प्याचा बॉल लाईनमध्ये थोडीशी चूक केली आहे, मात्र वाईट बॉलची घोषणा केली जाते. एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. या चुका टाळाव्या लागतील. तुमच्याकडे बँक बॅलन्स चांगला आहे म्हणून तुम्ही जास्त खर्च केला तर कदाचित जास्त खर्च झाल्यामुळे तुमची उधळपट्टी होऊ शकते. या एक्स्ट्राच्या धावा ज्या तुम्ही खर्च करताय त्याच्यावर तुम्हाला थोडेसे निर्बंध ठेवावे लागतील. काटेकोर गोलंदाजी गरजेची आहे, मात्र पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा आले. पुढचा चेंडू विठ्ठलसाठी. विठ्ठल चव्हाण परत एकदा सुंदर फटका इथे दाखवतोय. लॉंगॉनच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षणाच्या मर्यादेचा चांगला फायदा उठवला आणि 4 रन मिळवतोय. चौकार विठ्ठल चव्हाणला दुसऱ्या षटकामध्ये देखील मिळतोय आणि धावफलकावरती 12 पोहोचतायत इथे गब्बर 11 सोलापूर संघाच्या. हा फॉली सुंदर फटका त्याने एक्झिक्यूट केला इथे.
विठ्ठल चव्हाणकडून. विशेषतः विठ्ठल चव्हाण सरळ फटक्यांपेक्षा आडव्या फटक्यांसाठी जास्त ओळखला जातो. विशेष म्हणजे रिव्हर्स स्वीपचे फटके, रिव्हर्स पूलचे फटके किंवा अशा कलात्मक फटक्यांचा तो प्रोड्युसर आहे. आणि आज त्याने प्रयत्नही केलाय काही वेळेस, तो मात्र तितकासा यशस्वी ठरलेला नसला तरी सुद्धा त्याने खूप चांगले फटके अगदी सरळ बॅटने दाखवलेत. यस उंच फटका, गॅप बघितला होता, क्षेत्ररक्षक नाही तिथे, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा एकदा 4. पहिल्या षटकामध्ये थोडासा शांतता ठेवलेला विठ्ठल, आता मात्र त्याची शांतता भंग होते. आणि दुसऱ्या षटकामध्ये जसा असत आला त्याच्यावर त्याने आक्रमण केलं. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं तर मिडॉन मधून लॉंग ऑन सीमारेषा त्याने क्रॉस केली, चौकार वसूल केला. मात्र यावेळेला इनसाइड आउट मनगटातली ताकद दाखवली आणि वाईडिश लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू काढला, जो चौकार मिळालाय. 2 चौकार येतात आहेत आणि या 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या थोडीशी उभारी घेते. धावा झालेली आहे 16. कलात्मकता आणि ही खासियत आहे नरेश सर विठ्ठल चव्हाणची. ज्यावेळेला तो शांत असतो परंतु त्यानंतर मात्र तेवढंच आक्रमक रूप तो धारण करतो. परंतु असत देखील एक मातबर गोलंदाज आहे. तिसरा चौकार येईल का? ओ, यावेळेला हलक्या हाताने स्टिअर केलाय बॉल, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटसाठी प्रयत्न झाला. मात्र एक धाव मिळते. इम्प्रुव्हायझेशन विठ्ठल चव्हाण बऱ्याचदा करत असतो. मगाशी तुम्ही उल्लेख केला की आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाऊन काही शॉट इन्व्हेंट केले जातात आणि तशाच पद्धतीचा हा चेंडू देखील त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर एक धाव मिळते. धावसंख्या 17 धावा बिनबाद. चेंडू टाकायच्या अगोदर त्याने ज्या प्रकारे त्याने स्टान्स दाखवला होता की असं वाटलं होतं की मोठा फटका येईल, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा बाउन्स झाला, थोडासा बाहेर निघाला आणि मग त्याने आपल्या फटक्यावरती मुरड घातली. पॉइंटला फटका खेळला जरूर आणि लगेच धाव घ्यायला निघाला. रिस्की रन होती खरं तर ती, मात्र प्रथमेश राठोडनं व्यवस्थित पूर्ण केली आणि फलकावरती धावांची नोंद 17. षटक क्रमांक 2 असदच्या हातामध्ये सोपवलेला चेंडू, फुल टॉस बॉल, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक नाहीये, बिलकुल खाली क्षेत्र, मिळणार आहे 4 धावा. चौकार प्राप्त होतो. इथे आपण बघतोय की दोन्ही संघाने सुरुवात सावध केली. 6 धावा काढल्या होत्या स्वर्गीय संतोषभाऊ गायकवाड दिघी संघाने पहिल्या षटकामध्ये. इथे 7 धावांनी सुरुवात केली गब्बर 11 सोलापूरनं. दुसऱ्या षटकामध्ये लखन गावडेला 3 चौकार आले होते, तर इथे असदला 3 चौकार पुन्हा एकदा पलटवार करताना मारलेले आहेत गब्बर 11 सोलापूरनं. त्यामुळे दोन्ही संघ थोडासा आदमास घेत आहेत, थोडासा सावध पवित्रा घेत आहेत आणि धावांचा अनुशेष पूर्ण करण्याचाही प्रयत्न करतायत. मला वाटतं ही मॅच खूपच रंजक होणार आहे, खूप रोमहर्षक होणार आहे. या मॅच मध्ये प्रेक्षकांना अंदाज लावता येणार नाहीये. 21 धावा. बाउन्सर होता, क्षेत्ररक्षक तिथे मात्र अडवलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षण करणं खूप अवघड आहे. फ्लाइंग स्लिप का म्हणतात त्या क्षेत्ररक्षकाला, याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळालं असेल की टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाउन्स मिळणार होता, चेंडू कुठे टर्न होईल याचा अंदाज नव्हता, मात्र क्षेत्ररक्षकाने अत्यंत सुंदर अडवलेला आहे आणि काही मला वाटतं 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत तिथे. 22 धावा फलकावर गब्बर 11 सोलापूर. मनातील इच्छाशक्ती जेव्हा मनगटात उतरते तेव्हा अशक्य गोष्टी शक्य वाटू लागतात आणि आता ती मनातली इच्छाशक्ती सध्या मनगटात आली आहे विठ्ठल चव्हाण आणि प्रथमेश राठोडच्या. आणि त्यानंतर आता त्यांची बॅटिंग झापूक झुपूक व्हायला लागली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र गुलीगत धोका होऊ नये अशीच अपेक्षा असेल. 22ला विकेट नाहीये. गोलंदाज असत तयार. ओयाबीला पहिला आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेला, मागे आला, पुन्हा बाहेर गेला, दिशा दिली आहे, चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. धावा आले 4. निष्णात ड्रायव्हर आहे प्रथमेश राठोड आणि त्याचा प्रत्यय इथे पुन्हा एकदा आलेला स्क्वेअर कट. किती सुंदर हा फटका आहे. हा फटका का भुरळ घालतो, हा फटका का वेळ लावतो, इथे आपल्याला बघायला मिळतंय. विठ्ठल चव्हाणच्या बॅट मधून निघालेला हा फटका तुम्ही बघितला असेल की तो पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध जो फटका खेळला जातो ना स्क्वेअर कट, तो निश्चित सुंदर असतो आणि असं सौंदर्याची उधळण करणारा हा फटका आज प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे विठ्ठल चव्हाणच्या बॅटमधून. एकूण 4 चौकार या षटकामध्ये, 19 धावा असदला फटकावल्यात. 2 षटकं संपलेली आहेत. 26 धावा गब्बर 11 सोलापूरच्या फलकावरती लागल्या जात आहेत. 70 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकं शिल्लक आहेत आणि अजून देखील विजयासाठी धावांची आवश्यकता असेल ती तब्बल 34 धावा. 44 अजून 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी गब्बर 11 सोलापूरला. 4 षटकं शिल्लक आहे. 11 धावांची सरासरी अजूनही गरजेची आहे. मला वाटतं योग्य ट्रॅकवरती आहे. 13 धावांची सरासरी पूर्ण, 11 धावांची गरजेची आहे. योग्य ट्रॅकवरती जरूर आहे. अजून कुठली विकेट गमावलेली नाहीये. प्रथमेश राठोड, विठ्ठल चव्हाण हे दोघेही आता पूर्ण सेट झालेले आहेत.
पहिल्या षटकामध्ये 7 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 19 आल्यात, म्हणजेच दुसऱ्या षटकाला थोडंसं मोठं केलं. पण अजूनही 24 चेंडू 44 धावांचं समीकरण 11वर करंट रन रेट रिक्वायर्ड रन रेट 11वर आलाय. उलट दिशेने केण्याचा प्रयत्न, यावेळेला शॉर्ट फाईन लेग तिथे तयार आहे, मात्र एक धाव प्रथमेश राठोडला मिळते. थोडीशी जोखीम घेतली त्याने, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. प्रॉपर टायमिंग नव्हतं, कनेक्शन तेवढंसं प्रॉपर मिळालेलं नाहीये. एक धाव मिळते, एका रीतीने इथे स्ट्राईक रोटेट देखील होईल आणि बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 27 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ओम पांडे पहिल्या षटकामध्ये फक्त त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या, प्रभावी राहिला आणि पुन्हा एकदा त्याच्यावरच विश्वास ठेवलाय, कारण ओम पांडे हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. धावा रोखण्यासाठी तो कामाला येईल याच विश्वासाने त्याला बोलवलं गेलं. मात्र पहिल्या चेंडूवर एकेरी धाव खर्च करत असताना प्रथमेशने आता विठ्ठलला स्ट्राईक एंडला पाठवले. 9 बॉलमध्ये 19 विठ्ठल खेळतोय आणि विठ्ठलच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्याच धावा आल्यात. मात्र पुढच्या चेंडूसाठी विठ्ठल कशा पद्धतीने तयार होणार आहे. आधीच तयार होता. इम्प्रुव्हायझेशन पहा, थर्डमॅनला दिशा दिली आहे. आता दुर्दशा होईल असंच वाटतंय. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. टिंगरे सरकार चषक चौकार, 4 धावा. हा क्लास आहे विठ्ठल चव्हाणचा, ही योग्यता आहे विठ्ठल चव्हाणची आणि त्यांनी ती स्वतःला त्या पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे. यावेळेस आपण पाहिलं होतं की असं वाटलं होतं की तो स्वीप मारणार आहे. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा फाईन लेगकडं जायचा प्रयत्न करत होता, मात्र फटका खेळला कुठे तर थर्डमॅनच्या अक्षरशः उजव्या बगलीतून चेंडू थर्डमॅनला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. कलात्मकतेचा आविष्कार विठ्ठल चव्हाण, 31 धावा फलकावर. वाह, इथे चांगला चेंडू आहे, कड बाहेरची आहे, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. विठ्ठल चव्हाण बाद, मोठा धक्का, मोठा फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला. 23 धावांचं योगदान दिलं, मात्र 11 चेंडू खेळला विठ्ठल चव्हाण. 5 चौकार तब्बल त्याने वसूल केले, पण तो ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. ओहो, गती कमी केली होती, फिंगर रोल केले होते. गोलंदाज ओम पांडेने लेग कटर होता, ओळखताना चूक झाली, बॅटची कड घेतली आणि ते एक मोठे विकेट, प्राइसलेस विकेट होती आणि विठ्ठल चव्हाण बाद झालाय. असं म्हटलं जातं, द बिगेस्ट सोर्सेस ऑफ मोटिवेशन आर युअर ओन थॉट्स, सो थिंक बिग अँड मोटिवेट युअर सेल्फ टू विन. स्वतःला मोटिवेट करण्यासाठी तुमचे विचार पुरेसे असतात. विठ्ठलने स्वतःला मोटिवेट केलं होतं, चांगल्या धावा वसूल केल्या, मात्र त्यानंतर एक अजून चांगला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झाला. 11 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान, एक चांगला कॅमिओ त्याने दिलाय असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र 2.3 षटकानंतर 31ला एक नेक्स्ट मॅच मध्ये देखील आपल्याला एक चांगलं बॅटल पाहायला मिळणार आहे. मात्र तुर्तास या मॅचवर आपण नजर टाकली तर आता इथून पुढे जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील 39 आणि आता त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रथमेश राठोडच्या जोडीला नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, आकाश चव्हाण. हा देखील मातब्बर फलंदाज आहे. ओम पांडे ओटी विकेट. समोर लॉफ्ट केलाय, लॉंग ऑफचा खेळाडू येईल, मात्र चेंडूने वळण घेतलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आल्या आल्या आकाशच्या बॅट मधून तडाखा. टिंगरे सरकार चषक चौकार, 4 धावा. सुंदर फटका आणि थोडीशी नशिबाची साथ सुद्धा मिळाली. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर होता, मात्र चेंडूनं अचानकच वळण घेतलं आणि पथ्यावरती पडल्या 4 धावा. इथे गब्बर 11 सोलापूर संघाच्या पुन्हा एकदा आकाश स्ट्राईक एंडवरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न खूप लवकर ठरवला होता, मात्र खूप लांब टाकला चेंडू शरीरापासून ओम पांडेनं जे कौशल्य दाखवलेलं आहे ॲज अ बॅट ॲज अ बॉल, निश्चित या खेळाडूची गुणवत्ता या पुण्यामध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होते. तर प्रथमेश राठोडनं देखील ज्या प्रकारे रोखल्या होत्या धावा, ओम पांडे देखील त्याची पुनरावृत्ती करताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. आकाश चव्हाण समोर आहे. यस, कव्हर्स मध्ये लॉंग ऑफला मिड ऑफला क्षेत्ररक्षक, मात्र धाव पूर्ण होणार आहे. एक गोष्ट मात्र बघायला मिळाली या सामन्यामध्ये की ज्या क्षेत्ररक्षणामध्ये चुका केल्या स्वर्गीय संतोष गायकवाड अर्थात गब्बर 11 सोलापूरने ज्या चुका केल्या, तर संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी संघानं त्या चुका टाळलेल्या आहेत. विशेषतः थर्ड मॅनला अशोक गवारी साहेबांनी जे क्षेत्ररक्षण केलंय त्याला तोड नव्हती. 2-3 वेळा त्यांना चेंडू ज्या पद्धतीने अडवलेत, काही धावा तिथे सेव्ड केलेल्या आहेत. या व्यतिरिक्त गोलंदाजांनी सुद्धा भरपूर प्रयत्न केलेले आहेत, मात्र बाउंड्रीजची संख्येचा विचार केला तर थोड्याशा जास्त बाउंड्रीज आलेल्या आहेत पहिल्या 3 षटकांमध्ये त्या गब्बर 11 सोलापूरकडून, आणि त्यामुळे 36 धावा फलकावरती 12 धावांची सरासरी राखलेली आहे आणि आस्किंग रन रेट जो आहे तो 11.33 आहे. म्हणजे योग्य ट्रॅकवरती आहे गब्बर 11 सोलापूर असं म्हणू शकतो आपण. पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी हा संघ काही मागे पडलेला नाहीये, ते सुद्धा शर्यतीत आहेत.
त्यामुळं ही शर्यत अखेर कोण जिंकणार यामध्ये अजून तरी कोणी निश्चित निर्णय करू शकणार नाही. शेवटची 3 षटकं निर्णायक खेळामध्ये जो संघ इथे आघाडी घेणार आहे त्याच्या गळ्यामध्ये विजयश्री माला घालणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल होईल. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आकाश झा आणि समोर आकाश चव्हाण आहे. 2 आकाश एकमेकांच्या समोर आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात आहे. नो बॉलचा कॉल पंचांनी दिलाय. पहिला चेंडू टप्पापर्यंत थोडासा वरती आला आणि बरोबरच नो बॉलची घोषणा बहुधा ओव्हरस्टेप केला असावं गोलंदाज आकाश झाने आणि तेच आमच्या पंचांनी पाहिले. नो बॉलची घोषणा म्हणजे आता संधी असणार आहे. एक एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 38 वर पोहोचलाय धावफलक. 70चा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये फलंदाजांनी 12ची सरासरी ठेवली देखील. मात्र त्यानंतर आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहतोय की नेमकं काय घडलं. पंचांनी ते पाहिलं. यासाठी आमचे पंच जाणले जातात. पारदर्शक निर्णय प्रक्रिया. आकाश झाला इथे दंडित केलाय. पुढचा चेंडू आता फ्री हिट असणार आहे आणि या फ्री हिटच्या बॉलवर एखादा मोठा फटका प्रथमेशच्या बॅटमधून अपेक्षित असेल. 38 धावा आहे धावफलकावर. 38 for 1. आकाश प्रथमेशसाठी चांगला चेंडू आहे. अभिला देखील बोटं फिरवली, बोटांची जादू दाखवली. स्लॉक करण्याचा प्रयत्न होता प्रथमेश राठोडचा. मात्र कोणतंही कनेक्शन नाहीये. चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. हे चांगलं कमबॅक आहे. आयुष्याच्या प्रवासामध्ये कमबॅक आणि वेलकम बॅक या 2 गोष्टी भरपूर महत्त्वाच्या राहतात आणि सध्या मैदानामध्ये आकाशने नो बॉल टाकल्यानंतर चांगलं कमबॅक करून दाखवलंय. मंचावर आपण 2 धुरंधर पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून सातत्याने चर्चेत राहणारे. मात्र या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या विरोधात प्रथमेशने आक्रमण केलंय. मागच्या चेंडूवर सोडून दिलं. आता सोडणार नाहीये. डाऊन दी ग्राउंड पाठवलाय. षटकार. 6 धावा. प्रथमेश राठोडची योग्यता दाखवणारा हा फटका आहे. ज्या पद्धतीनं प्रथमेशने अगोदरचा फटका तो स्वीप करायचा प्रयत्न केला होता, तो बॅटमध्ये कनेक्शन मिळालं नव्हतं, परंतु त्यानंतर त्यानं लॉफ्टेड ऑफ खेळला. बघितलं की चेंडू थोडासा फ्लाईट आहे, पुढे येतोय आणि थोडासा आतमध्ये घेतोय. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न हा प्रचंड यशस्वी ठरला. इथे मिळाल्या 6 धावा धावफलकावरती 44. खूप चांगली गोलंदाजी आकाश झा कडून देखील अगोदर बघायला मिळाला होता. अगोदरचा चेंडू मात्र डाव्या हाताने पुन्हा एकदा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न. खूप बाहेर टाकलेला हा चेंडू. स्क्वेअर ड्राईव्ह केलेला आहे. डीप कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक, तिथे खराब क्षेत्ररक्षण. 3 धावा एव्हाना पूर्ण होत आहेत आणि मला वाटतं मगाशा 6 धावांना प्रत्युत्तर इथे 3 धावांनी मिळालेले. अजून काही धावा अजून मिळाल्या असत्या या मैदानामध्ये, मात्र जी डेअरिंग मगाशी फलंदाजाने केली ती आता दिसली नाही. 3 धावा इथे मिळतील. 47 वरती पोहोचतायत गब्बर 11 सोलापूर. षटक क्रमांक 4 सुरू असताना 15 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या नजीक समीप पोहोचण्याचा प्रयत्न गब्बर 11 सोलापूरचा सुरू आहे. मात्र आकाश झा त्यांच्या मार्गामध्ये कसे दगडगोटे काटे कुठे अंतरतो हे बघायचं आहे. यस, पुन्हा एकदा फ्लायटेड चेंडू, लेंथ बॉल समोर टाकला फलंदाजाच्या आणि निश्चित प्रकारे फलंदाजाला चकित केलेला आहे. परत एकदा बघू शकतो आपण, अगदी पुढे होता, लेंथ पासून हा खेळायचा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच कनेक्शन मिस झालं. फलकावरती धावांची नोंद तिथेच आहे. 47 फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा तो चेंडू होता. इथे पुन्हा एकदा फलंदाजाला अडचणीत आणलं, बुचकळ्यात टाकलं, संभ्रमात टाकलं. धावा काही मिळू दिल्या नाहीत. 48 वरती 1 गब्बर 11 सोलापूर. चौथ्या षटकामध्ये आपण बघतो इथे आकाश झाला. एक षटकार आल्यानंतर जे कमबॅक आकाश झानं केलेलं आहे, निश्चित मोठे प्रश्न उभे केले आकाश चव्हाणच्या समोर. प्रथमेश राठोडनं थोडं प्रत्युत्तर दिलं त्याला, मात्र आकाश चव्हाणला त्यानं पूर्णपणे कोड्यात टाकलं. एक यशस्वी गोलंदाज म्हणावं लागेल आकाश झाला. मात्र अजून एक षटक, अजून एक चेंडू त्याला टाकायचा आहे. त्यामुळे हा चेंडू देखील तितकाच महत्वाचा ठरणार आहे. 12 चेंडूमध्ये 22 असं टार्गेट आहे आणि हे टार्गेट असंच ठेवलं. 13 चेंडूमध्ये 22, हेच 12 चेंडूमध्ये 22 राहिलं तर मला वाटतंय थोडासा प्रेशर गब्बर 11 सोलापूर वरती येऊ शकतो. चांगला प्रयत्न होता यावेळेला देखील. क्रॉस बॅटेड खेळ आहे. मिडविकेट मधून बॉल चालली. मिडविकेटला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केले आणि शेवटच्या बॉलवर रेसर 1 धाव घेत असताना प्रथमेशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याची एक रणनीती ठेवली आहे. कारण मागच्या षटकामध्ये आकाशच्या विरोधात खरं तर आकाशने नो बॉलने सुरुवात केली, त्यानंतर फ्री हिट मिळाला, तो मिस झाला, त्यानंतर षटकार आला. परंतु जसं आपण पाहिलं उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला आल्यानंतर त्याला काही चेंडूंवर त्याने अक्षरशः थांबवलं
आणि जे 2 निर्धाव चेंडू तिथे टाकले गेले त्यानंतर मात्र प्रथमेशने पुढच्या षटकासाठी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि इथे सिंगल घेतली. बरोबरच आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपलाय. 70चा पाठलाग करायचा आहे. सध्या धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा आणि आता जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 21 धावा. 21 धावा 12 चेंडू हे समीकरण असणार आहे. म्हणजेच आता रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 10.50 आहे. पाहिलं तर दोन्ही संघांसाठी शक्य आहे. मात्र जो सर्वाधिक चांगले प्रयत्न करेल, जो सर्वाधिक चांगला खेळ करेल तो मात्र या सामन्यामध्ये बाजी मारणार. चला थोडं स्पीडअप करा, फार वेळ घेता येणार नाहीये. वेळेचं बंधन असेल. गब्बर 11 सोलापूर 49 फॉर 1 आफ्टर 4 ओव्हर. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर प्रथमेश 8 बॉलमध्ये 16 खेळतोय. 200चा स्ट्राईक रेट आहे. मात्र आकाश 6 बॉलमध्ये 7 खेळतोय. आकाशला 7 द्यायचे कारण प्रथमेश सेट झालाय आणि त्याच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत. मात्र येणारी 12 चेंडू हे स्वर्गीय संतोष गायकवाड देखील संघासाठी महत्वाचे आहेत आणि त्यापेक्षाही महत्वाचे आहे ते गब्बर 11 सोलापूरसाठी. 5व्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आता वर्णी लागेल गोलंदाज म्हणून. रवीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. देखील एक महत्वाचा गोलंदाज आहे रवी गोहिरत. महत्वाचा गोलंदाज, प्रमुख गोलंदाज आहे. मात्र शेवटच्या षटकांमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ही त्याची ओळख आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण डावखुऱ्या हाताचा खेळाडू स्ट्राईक एंडला असणारा प्रथमेश राठोड त्याच्यासाठी थोडं क्षेत्ररक्षण व्यूहरचना आखावी लागणार आहे. कारण हा खेळाडू एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने चर्चेत राहिला. अनेक स्पर्धांमध्ये त्याचा सातत्यपूर्ण खेळ पाहायला मिळतोय आणि त्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळी रणनीती इथे ठेवली गेली. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. 5व्या षटकातला पहिला चेंडू समोर लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि अखेर प्रथमेश राठोडचा खेळ संपलाय. वड कॅच, स्पायडरमॅन कॅच पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतोय. धक्का बसतोय दुसरा. प्रथमेश राठोड बॅक टू दी पव्हिलियन गॉन. 9 चेंडू मध्ये 16 धावा काढून प्रथमेश बाद. निश्चित महत्वाचे विकेट, ज्या विकेटकडे आस लावून राहिले होते स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी. प्रथमेश राठोड मैदानामध्ये असेपर्यंत निश्चित गब्बर 11 सोलापूरला मागे ढकलणं शक्य नव्हतं आणि हा चेंडू लॉफ करायचा प्रयत्नामध्ये प्रथमेश राठोड बाद झाला. खूप सुंदर कॅच तिथे बघायला मिळाला आपल्याला. दुसरा फलंदाज गब्बर 11 सोलापूर संघाने गमावलाय. आकाश चव्हाण नवीन फलंदाज. रवी गोहिरतला यश मिळतं इथे पहिल्या चेंडूवरती. निश्चित रवी गोहिरतकडे जी क्षमता आहे, त्याच्याकडे जे व्हेरिएशन आहे, मला वाटतं पहिल्याच बॉलला त्याला यश मिळतंय. हा कॉन्फिडन्स त्याला निश्चित प्रकारे पुढे घेऊन जाईल आणि फलकावरती धावा 49 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये आता सुरू झालेला आहे आणि तिथे गोलंदाज रवी गोहिरत. यश मिळाल्यानंतर समोर डाव्या हाताचा फलंदाज संदीप पवार. आचेगावसाठी संदीप पवारने निश्चित मोठमोठ्या इनिंग्स खेळलेल्या आहेत. त्यानंतर सातत्यानं सोलापूरसाठी देखील तो भरपूर क्रिकेट खेळलेला आहे. गुणवत्ता मोठी संदीप पवारकडं आणि इथे हुक करण्याचा प्रयत्न फसला संदीप पवारचा. दुसरा चेंडू निर्धाव येतोय. 10.50 ची सरासरी होती गोपी सर आणि पहिले 2 बॉल डॉट आलेले आहेत. मला वाटतंय रवी गोहिरतने हे षटक व्यवस्थित फिनिश केलं तर या मॅच मध्ये अजून रंग तयार होईल. का शेवटच्या षटकांमध्ये शेवटच्या सत्रामध्ये मी गोलंदाजीसाठी येतो याचं उत्तम उदाहरण पहिल्या 2 चेंडूवर त्याने पेश केलंय. मात्र येणारे 4 चेंडू त्यामधला हा चेंडू देखील पहा टप्पा पाहिल्यानंतर खाली राहतोय. फक्त बॅट फिरवली आहे. संदीप पवार जो एक विस्फोटक फलंदाज म्हणून अनेक स्पर्धांमध्ये त्याला आपण पाहिलेला आहे. मात्र सध्या तो संघर्ष करतोय आणि लगातारचे 3 चेंडू आतापर्यंत डॉट बॉल टाकण्यामध्ये गोलंदाज रवी गोहिरतला यश आलंय. वाह, काय चेंडू फिरवलाय. आता मात्र येणारे 3 चेंडू या षटकामध्ये भरपूर निर्णायक ठरणार आहेत. ऑन साईडला पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे. अंदाज चुकलाय. चेंडू डोक्यावरून उडी सीमारेषेच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी आलेला हा टिंगरे सरकार चषक चौकार. या चुका टाळाव्या लागतील. रवी गोहिरतनं पहिल्या 3 बॉलवरती प्रेशर तयार केला होता. मात्र या चेंडूवरती एक मोठा फटका आलेला आहे. तो मात्र संदीप पवारच्या बॅटमधून. आणि संदीप पवार असा एक फलंदाज आहे की मी नेहमी बघितलं त्याच्या बॅटला एकदा बॉल मिडल झाला की मग मात्र तो थांबत नाहीये. तर त्याला आता रोखणं हे रवी गोहिरत समोर एक मोठं आव्हान असणार आहे. रवी गोहिरत एक योग्य ट्रॅकवरती आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च झालेल्या आहेत. 12.75चा रिक्वायर रेट आता दिसतोय आपल्याला. आणि पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रवी गोहिरत. समोर संदीप पवार. यस, कडक शॉट मात्र क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि
बाद होईल संदीप पवार. रवी गोहिरतला दुसरा यश. आज डबल धमाका रवी गोहिरत कडून. 53 वरती 3 गब्बर 11 सोलापूर. तर विजयाचे संकेत देणारी ही विकेट आहे का याचं उत्तर थोड्या वेळामध्ये मिळेल. मागच्या चेंडूवर चौकार आला होता. या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या टोला लागला हा आणि इथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल देत असताना फलंदाज बाद झाला होता. पहिल्या 3 चेंडूंवर 1 विकेट, 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर चौकार आला. परंतु रवी गोहिरतने हार मानलेली नव्हती. त्याला माहिती होतं की माझ्याकडे चांगलं व्हेरिएशन आहे, मी थांबू शकेल. आणि अखेर संदीप पवारची विकेट मिळाली. तेवढाच चांगला झेल तिथे टिपला गेला क्षेत्ररक्षण करत असताना. आकाश जाणे तो झेल टिपलाय. चांगले क्षेत्ररक्षण आणि बरोबरच तिसरा धक्का गब्बर 11 सोलापूरला बसलाय. 53ला 3 आहेत. आता सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. 7 चेंडू 17 धावा म्हणजे हे बॅटल रंगणार आहे. प्रयत्न करावेच लागणार आहेत. शेवटपर्यंत हा सामना रंगील यामध्ये त्रिमात्र शंका नाहीये, कारण गब्बर 11 सोलापूरकडे देखील तेवढेच मातब्बर फलंदाज आहेत. मात्र सध्या रवी गोहिरत हा या सामन्यामध्ये ट्रम्प कार्डचं रूप धारण करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे. समोर आहे आता कोई माने या ना माने, मनोज माने. मनोज साठी हा चेंडू. वा, अजून एक वेळा बॅटची कड आल्या पावली परत पाठवलंय. रवी माने यावेळेला पहिल्या चेंडूवर बाद होतोय आणि लगातारचा दुसरा धक्का या षटकामध्ये देत असताना विकेट क्रमांक 3 या षटकामध्ये रवी गोहिरतच्या खात्यामध्ये. फलंदाज मनोज माने 0चा चष्मा घालून बाद. काय गोलंदाजी आहे रवी गोहिरत. सूर्य चमकलेला आहे हा रवी गोहिरत. आज रवी मैदानामध्ये चमकला नाही, तळपला. अक्षरशः त्याच्या आगीमध्ये होरपळून निघाले इथे गब्बर 11 सोलापूरचे खेळाडू. तर मला वाटतंय षटक 5 संपलेले आहेत. 53 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6वे षटक आता सुरू होणार आहे. काय गोलंदाजी रवी गोहिरतचं बॉलिंग विश्लेषण बघा. 1 वर टाकले, नो मेडन, 4 धावा आणि 3 विकेट. कमालीचा गोलंदाज आहे. एका क्षणात त्यानं सामन्याचं होतं नव्हतं करून टाकलं. एका क्षणात सामन्यामध्ये त्यानं विस्फोट घडून आणला आणि जी टीम अक्षरशः विजयाच्या वाटेवरती अग्रेसर होती त्यांचा मार्ग मात्र रोखला रवी गोहिरतनं. एक क्षेत्ररक्षक मला वाटतं पंचांनी घोषणा केलेली आहे, तुम्हाला आतमध्ये आणावा लागतोय आणि शेवटचं षटक कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर मात्र 4 क्षेत्ररक्षक आता उभे करावे लागणार आहेत. आउटसाइड सर्कल ओनली 4 फिल्डर. आणि जाऊ आपण परत एकदा मैदानामध्ये. 6 चेंडू आता टार्गेट आहे ते मात्र 17 धावांचं. 6 चेंडू 17. यावेळेस परत एकदा उचललाय चेंडू, हलकासा ग्लान्स केला चेंडूला, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे मागे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतात 4 धावा. अतिरिता मनस्थितीमध्ये होता. लास्ट मोमेंटला बॉलला फक्त दिशा दिली होती. आउटसाइड ऑफ स्टंप, मिडल स्टंपवरून थोडासा बाहेर आला. लेग स्टंपवरचा बॉल होता आणि तिथून ज्या पद्धतीने चेंडू खेळला गेला मात्र त्यावर हा नशिबाचा चौकार, कारण क्षेत्ररक्षक थोडासा लेट पोहोचला डीप स्क्वेअर लेगला आणि त्यामुळे ते 4 धावा मिळालेल्या आहेत. तर 6 मध्ये 17ची गरज होती. चौकार आलाय मात्र आता 5 चेंडू 13 धावा म्हणजे सामना नरेश्वर दोलायमान स्थितीमध्ये चाललाय. कधी तो सोलापूरच्या दिशेने चाललाय, कधी तो देघीच्या दिशेने. मात्र शेवटचे 5 चेंडू या दोन्ही संघांचं भवितव्य ठरवणारे आहेत. आकाश पोहोचलाय 11 वर. आकाश 10च्या पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू आकाशचा. यावेळेला ऑन साईडला तडाका. क्षेत्ररक्षक आहे, सोडणार नाहीये झेल. फलंदाज आकाशचा संपेल खेळ. 5वा धक्का, 57ला 5. गरज होती इथे मोठ्या फटक्यांची, मात्र टायमिंग थोडंसं मिस झालेलं इथे आणि आकाश चव्हाणला परतावं लागेल. लॉफ करायचा प्रयत्न, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे आकाश चेंडूच्या खाली. पुन्हा एकदा आपण बघू शकतो उंचावर टोलवलेला हा फटका आणि खूप सुंदर झेल, कारण क्षेत्र सीमारेषा तिथून पाठीमागं फार तर 6 इंचावरती असेल, त्यामुळे तिथे थोडीशी चूक झाली असती तरी देखील मोठा फटका दिघी संघाला बसला असता. मात्र खूप सुंदर क्षेत्ररक्षण. 5वा फलंदाज गमावलेला आहे. 57 वरती 4 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची आवश्यकता गब्बर सोलापूरला. खर तर ही स्पर्धा नॉकआउट आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण लीग स्पर्धा बघतो, मात्र टिंगरे सरकार चषकने सातत्यानं नॉकआउट स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. इथे 32 संघ पूर्ण खेळणार आहेत स्पर्धेमध्ये. रोज 8 संघ येणार आहेत. 7 मॅचेस आपल्याला बघायला मिळणार आहे. एकदा पराभूत झाल्यानंतर तुम्हाला कुठलीही संधी नाही, तुमचा स्पर्धेतला मार्ग संपणार आहे.
स्पर्धेतला प्रवास तुमचा थांबणार आहे आणि त्यामुळे हे 4 चेंडू सोलापूरकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. हे 4 चेंडू इथे दिघीकरांसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे. कोण जिंकणार ही मॅच? 13 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. 4 चेंडू इथे शिल्लक आहेत. फलंदाज स्ट्राईक एंडवरती राजू जाधव पहिल्या चेंडूच्या प्रयत्नात स्लोवर वन टाकलेला, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. थर्ड मॅन फाईन लेग चेंडूच्या पाठीमागं, स्क्वेअर लेग चेंडूच्या पाठीमागं आणि पायानं अडवलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मात्र 3 धावा इथे प्राप्त होत आहेत. चौथ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु जी बॉडी लँग्वेज आहे पाहिजे होती ती नव्हती. या दोन्ही क्षेत्ररक्षकांकडं जे कॉम्बिनेशन पाहिजे होतं ते नव्हतं. जे दोघांमधला समन्वय पाहिजे होता तो नव्हता आणि त्यामुळे इथे धावा मिळतील मात्र 3. फलकावरती धावा 60. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजून 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू 10 धावा. लक्ष निश्चित प्रकार फार मोठे असं नाहीये, लक्ष अशक्य असंही नाहीये, मात्र पराक्रम करावा लागेल इथे. यस, लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर जाणारा हा चेंडू पाहायचंय. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून वेगाने झेपावतोय चेंडूकडे. 2 धावा एवढा पूर्ण होतील. फक्त 2 धावा. थ्रो खराब आहे आणि चुका पाठोपाठ चुका. इथे धावा मिळतील 4. आता आम्ही बघणार आहोत की धावा मिळणार आहे 6 की अजून किती. निश्चित प्रकार तिसऱ्या पंचांकडे इशारा करतायत की काय घडलेलं आहे. 2019च्या वर्ल्ड कप मध्ये फायनल मध्ये अशीच एक घटना घडली होती की मला सेमी फायनल मध्ये अशी घटना घडली होती. थ्रो टाकल्यानंतर ज्यावेळेस ओव्हर थ्रो होतो, ज्यावेळेस थ्रो केला जातो क्षेत्ररक्षकाकडून, त्यावेळेस किती धावा पूर्ण झालेल्या आहेत हे बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर ठरवलं जाईल की इथे धावा किती मिळणार आहेत. राजू डावकर सर ॲज अ थर्ड अंपायर आपल्या समवेत उपस्थित आहेत आणि त्यांच्या निर्णयाची अपेक्षा प्रतीक्षा आपल्या सगळ्यांना आहे. तर पंचांचा कॉल इथे येतोय, फायनल कॉल. थोडासा निर्णय प्रलंबित आहे. सगळ्यांचेच हृदय आता धडधड करायला लागलेले. प्रेक्षकांची काही वेगळी परिस्थिती नाहीये. दिघीचे पाठीराखे सुद्धा आणि सोलापूरचे पाठीराखे सुद्धा. ज्यावेळेस रवी गोहिरेचं षटक आलं मॅच मध्ये काहीसा ट्विस्ट आला होता, मात्र तिथून पुढे हा जो ओव्हर थ्रो आहे हा सामन्यामध्ये निर्णायक कलाटणी देऊ शकतो आणि त्यामुळं इथे 5 धावा असतील, 6 असतील की अजून किती असतील याचा निर्णय आपल्याला बघायचा आहे. आणि पंचांचा कॉल येतोय 6 रन्स. मला वाटतं गोपी सर मगाशी ज्या 6 धावा धावून काढल्या गेल्या होत्या त्याला उत्तर दिलेलं आहे. इथे 6 धावा मिळालेल्या आहेत ओव्हर थ्रोच्या. असं म्हणायला काहीच हरकत नाही. मी मात्र म्हणेन की मेहनतीने कमावलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमावलं अशी परिस्थिती सध्या मैदानात झाली. एक केलेली चूक आता पथ्यावर पडणार नाही या सामन्यामध्ये. उलटफेर झाले. आता 2 चेंडू 4 धावा. मात्र नरेश सर सामना अद्याप संपलेला नाहीये. 2 चेंडू 4 धावा. इथून देखील बाजी मारली जाऊ शकेल. मात्र हे 2 चेंडू आता हृदयाची धडधड वाढवणार आहे. 2 चेंडू 4 धावा. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला आहे एसके. 1 बॉलमध्ये 6 धावा त्याच्या खात्यात आल्या. दुसऱ्या बाजूला राजू आहे ज्याने 1 बॉलमध्ये 3 काढलेत. मात्र समोर गोलंदाज तयार झालाय. उभ्याची कार यष्टीरक्षकाने टिपलाय झेल. मोक्याच्या क्षणी फसलेला फटका, डोक्याला लावलेला हात आणि आता फलंदाज बाद झालाय. 66 या धावसंख्येवर 6वा धक्का. काय उलथापालथ मैदानामध्ये सुरू आहे. मला वाटतं एखादी गृहिणी सुद्धा इतक्या वेळेस एखादा पदार्थ चुलीवरती उलथापालथ करत नसेल. एवढ्या वेळा हा सामना इकडून तिकडं तिकडून इकडं पलटतोय उलटतोय आणि काय कमाल घडते या मॅच मध्ये. इथे प्रेक्षकांची गोष्ट मात्र खूप अवघड आहे. आता ही मॅच बघणं ही सुद्धा गोष्ट खूप अवघड झालेली आहे. ज्या पद्धतीनं दोन्ही संघ खेळतायत, एकमेकांवरती वार करतायत, एकमेकांवरती पलटवार करतायत, जबरदस्त मॅच आहे. आज काळजाचा ठोका चुकवणारा क्षण आपल्या समोर आलेला आहे. शेवटचा चेंडू 4 धावांची गरज आहे. काय घडतं 3 चेंडू 10 धावा अशी स्थिती होती. त्यावेळेस ओव्हर थ्रो 6 धावा आल्या. सगळं मिरॅकल आहे. ही जादू ही मॅच आहे. जादू. 2 चेंडू 4 अशा परिस्थितीमध्ये विकेट पडते. 1 चेंडू 4
कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. पाठलाग करणाऱ्या संघाला 4 धावा काढायच्याच आहेत तरच तुम्ही विजयी आहेत. सामना टाय झाला तर प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकणार आहे. हा स्पर्धेचा नियम आहे. खर तर त्यामुळं मला वाटतं ज्यावेळेस कंपल्सरी चेस असतं त्यावेळेस टॉसचा निर्णय सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता. तर तुम्हाला 1 धाव जास्त बनवावीच लागणार आहे तरच विजय मिळू शकतो गब्बर 11 सोलापूरला. शेवटचा चेंडू 4 धावा. यस, फटका खेळलाय मिड विकेटला. गॅप तिथे मोठा आहे. क्षेत्ररक्षक समोर येतोय, अडवतोय. 1 धावेवाना पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेला प्रयत्न होईल आणि थ्रो अगदी शांतपणे सावकाश आलेला आहे. आता अखेरची 3री धाव काढणं येथून पुढे दुरापास्त आहे आणि मला वाटतंय बॉल गॅदर्ड केला जाईल. इथे डेड देखील होईल आणि अखेर हा सामना जिंकला स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी संघानं. काय मॅच होती, काय विश्लेषण कराल गोपी सर या मॅचचं? शेवटचं षटक प्रभावी राहिलं जिथे एक्स्ट्राच्या धावा मिळून देखील त्यानंतर गोलंदाजांनी ज्या पद्धतीने त्यानंतरचे जे 2 चेंडू होते 2 मध्ये 4 पाहिजे असताना आकाश झाने ज्या पद्धतीची गोलंदाजी केली खरं तर त्याचं कौतुक करावं लागेल. कारण ज्या वेळेला तुमच्याकडून मिसफील्ड होतात किंवा ओव्हर थ्रोच्या रन येतात अशा वेळेला गोलंदाज कुठेतरी थोडासा मानसिकदृष्ट्या दबाव फेस करत असतो. मात्र त्या दबावाला न झुगारता आकाश झाने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आपलं षटक पूर्ण केलं आणि आपल्या संघाला 1 धावेने हा सामना जिंकून दिला. त्याबद्दल मात्र तो कौतुकास पात्र आहे. स्वर्गीय संतोष गायकवाड दिघी हा संघ इथे सामना जिंकलाय. दोन्ही संघांनी शेक हँड करा मग ग्राउंड सोडा. विनंती आहे, हस्तांदोलन करूनच आपल्याला ग्राउंड सोडायचं आहे दोन्ही संघ. मात्र सध्या आपण मॅच समरी टेनिस क्रिकेट ऑडिओच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर पाहतोय. पहिल्या डावमध्ये ओम पांडेने 14 बॉलमध्ये 28 काढल्या, आकाशने 9 बॉलमध्ये 22 आणि त्याच्या जोरावर 68 वरून 69 धावांपर्यंत मजल मारली होती. 5 गडी बाद 69. मात्र दुसऱ्या डावाला ज्या वेळेला गब्बर 11ने सुरुवात केली विठ्ठल चव्हाणने 11 बॉलमध्ये 23चं चांगलं योगदान दिलं. सुरुवात चांगली केली होती. प्रथमेश राठोडने 9 बॉलमध्ये 16 काढल्या, आकाश चव्हाणने 8 बॉलमध्ये 11चं योगदान दिलं. चांगला कॅमिओ त्याने दाखवला. एसकेने 2 बॉलमध्ये 6 काढल्या. मात्र दुसऱ्या